शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा आज अकोल्यात कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झालाय। या मेळाव्यासाठी राज्यमंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख नरेंद्र दराडे यांच्यासह तालुक्यातील सेना भाजपाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमासाठी आरपीआयचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता। एवढेच नाही तर सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते सेनेच्या उमेदवाराचे काम करणार नाही अशी त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळते। लवकरच भाजपाचे ज्येष्ठ नेत्यांची बैठक यावर पार पडणार आहे। या बैठकीत शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करायचे की नाही यावर निर्णय होणार असल्याचे भाजपाच्या सूत्रांकडून माहिती समजते। या कार्यक्रमात राज्यमंत्री दादा भुसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की जो तालुका उमेदवाराला जास्त मताधिक्य देईल तिथेच जास्त निधी द्या। आमदार नरेंद्र दराडे म्हणाले की निधीसाठी संघर्ष कमी पडला असा आरोप अकोल्याच्या कार्यकर्त्यांवर केलाय। तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांच्या भाषणात देखील अनेक चुका आढळून आल्या आहेत। या कार्यक्रमासाठी भाषणाचे कोणकोणते मुद्दे होते पाहूया। आणि हे खर्च करत असताना ज्या व्यक्तीने प्रचाराचे मुद्दे की खासदारांना आपल्याला फक्त अनेक वर्ष आपण निवडणुकीमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये काय केलं ते करण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे। अनेक उमेदवार मला एक सांगा वाटतं, मी ओरिजिनल सदाशिव किसन लोखंडे, माझ्या इथं काय फरक नाही। माझे केस ओरिजिनल आहे, माझे मूछ ओरिजिनल आहे, माझे कपडे ओरिजिनल। दुसरे उमेदवार थोडं चेंज करतात, काळं पांढरं काय करत असतील, पण माझी ओरिजिनिटी आहे, जे बोलेल तेच करतो आणि तेच करायला पाहिजे। मी 56 वर्ष या ठिकाणी माझं काय भेदभाव नाही। या ठिकाणी ओरिजिनिटी असेल ते जन्माचा जात असते। मी एवढंच सांगेन, 2019ला आपण डोळे झाकून मतदान केलं होतं आणि आता काँग्रेसच्या उमेदवार जर प्रचार करत असेल तर आमचा मुद्दा आहे की आमचे 5 कामं दाखवा। खासदार म्हणून काम करत असताना केंद्राचा निधी गावामध्ये कळाला, गावच्या शेतकऱ्यांना काय फायदा कळाला, ती भूमिका ठेवली पाहिजे। आणि या ठिकाणी मी अकोला तालुक्याचे कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेन। संघर्ष जरी करत असेल तर आपण विचारवंत आहे, विचाराने आपण त्यांना उत्तर दिले पाहिजे। आणि या ठिकाणी 2019च्या निवडणुकीमध्ये पक्षाने जे काम सांगेल ते काही मतभेद असू शकतात, त्यांना आपण पुढे जाऊ। या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो, 2014 मध्ये जसं माझ्यावर, माझ्या कार्यकर्त्यावर, माझ्या मित्रावर आपण जसं प्रेम केलं असंच प्रेम 2019ला करायला ही अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द समाप्त करतो। जय जय। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा संपर्क प्रमुख म्हणून मी आज परत तुमच्या पुढे सांगू इच्छितो का ह्या मतदारसंघाचे सदाशिव लोखंडे हेच खासदारकीला परत उभे राहतील, दुसरा कोणी राहणार नाही। आपल्याकडे कोणी जरी बहुरूपी माणूस जर आला की मी उभा राहणार आहे आणि मला निश्चित मदत करेल पक्ष, हे मुळीच नाही। ज्यावेळेस आमचं या खासदारांचं 8 तारखेला 11 वाजता फॉर्म भरण्याची वेळ आहे, त्या दिवशी आमच्या खासदारांनी फॉर्म भरल्यानंतर कोणी जर या मतदारसंघात जर फॉर्म भरला त्याला तुरंत काढलं जाईल असं मी आजच्या या मीटिंग निमित्ताने मी सांगू इच्छितो। नवले पाटलांनी सांगितलं का आमचा पर्यटनाचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, समृद्धी मार्गाला सुद्धा नवले पाटील पैसे का वाढवून दिले? तुम्ही त्यावेळेस संघर्ष केला नाही म्हणून तुम्हाला पैसे वाढवून दिले नसतं। परंतु मी आज आपल्याला या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा संपर्क प्रमुख म्हणून सांगू इच्छितो, वर केंद्रात लोखंडे साहेब राहतील, राज्यात आमचे दादा भुसे साहेब राहतील। अजून 8 महिने तुम्ही काळजी करू नका आणि मी पण आमदार आहे, तुम्ही चिंता करू नका। तुम्हाला पैसे जरी कमी दिले असेल तर परत आपण आंदोलन करू आणि पैसे मागणी करू, परंतु तुमच्यावर अन्याय काय होऊन देणार नाही। आजची ही वेळ नाही, याच्या अगोदर तुम्ही आले असते तर आम्हाला सुद्धा संघर्ष करण्याची आमच्यात कोण आहे। आज खासदार आमचे सांगतात की केंद्रात मी जरी आपला शिवसेनेचा इथं आमदार नसला, आता आमदार आणायचा आहे निवडून, जोपर्यंत आमदार येत नाही निवडून तोपर्यंत नरेंद्र दराडे म्हणून निश्चित काम करायला तुम्हाला आपल्याला जाहीर सांगू इच्छितो। अकोलेकर क्रांतिकारकांचा तालुका आहे आणि म्हणून मला वाटतं की तुम्हाला
जास्तीत जे काही 6 विधानसभा क्षेत्र आहेत, मला अपेक्षा आहे की सगळ्यात जास्त लीड येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत अकोले विधानसभाचा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. परंतु त्याची ह्या उपकाराची फेड आपल्याला जास्तीत जास्त विकास कामं देऊन त्या ठिकाणी करावे लागणार आहे. जे जनतेचे सुखदुःखाचे प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न असतील, मी तर तुम्हाला विनंती करेन की जो तालुका तुम्हाला जास्त लीड देतो त्या तालुक्याला जास्त आपण निधी त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून दिला पाहिजे, असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे.